अकोल्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। या अळीचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असल्यानं कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। ही अळी पिकांच्या मुळा खात असल्यानं झाडांची वाढ खुंटत असून पानं पिवळी पडत असून पिकं वाढतायत। परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झालाय। हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून वेळीच उपाययोजना न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। तोंडावर पाय तेवढं ते जमिनी चालली ते आमचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे आणि आम्ही याच्या सोयाबीनवरती उगवणपूर्व तणनाशक मारल्यामुळे आता आम्हाला दुसरं पीक पण याच्यामध्ये घेता येत नाही। पूर्ण शेतच्या शेत असे रिकामं झालेले आहेत आणि शासनाने लवकरात लवकर याचे पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मी मागणी करत आहे। हे जमिनीच्या 4 ते 5 इंच आतमध्ये असून याचा फवारामुळे काही फायदा होत नाही। त्यामुळे कृषी विभाग व शासनामार्फत शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांचा सर्वे करून त्यांना मदत करावी हेच विनंती या परिसरातील सर्व शेतकरी करत आहेत। रासायनिक घटकाच्या माध्यमातून जर आपल्याला बंदोबस्त जर करायचा असेल तर फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40%, 5 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा कार्बोफ्युरान 3% जो आहे ते 34 किलो प्रति हेक्टरी टाकावे किंवा थायमिथाक्झाम 0.4% आणि बायोफिप्रोथिन 0.8% या मिश्र घटकाची 12 kg प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी जर वापरलं तर चांगल्या प्रकारे या किडीचं बंदोबस्त होऊन आपल्याला फायदा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।